Yes, welcome back. Protect the बऱ्याच प्रसिद्ध सरपंच सहर्ष स्वागत करतात. पुढची बॅच आपण पाहतोय इनिंग स्टार्स रत्नागिरी बरोबर राजापूर स्ट्रायकर्स यांच्या दरम्यान बॅच पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज पहिला बॉल ज्याच्यावरती मात्र डाऊन दी ग्राउंड अलॉंग दी कार्पेट खेळून पाठवलं सीबेच्या दिशेने नाझीम यांच्या बॅट मधून कणिक चौकार. 4 धाबे करता फटका या ठिकाणी पत्र खेळला गेला. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न देखील परत चांगल्या प्रकारचं चेंडू करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे. सगळ्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण सुंदर कप्पालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतो दुर्दैव चेंडूची सांगता केली गेली आहे. धाबे संख्या आपण पाहतो 4 धाबा. त्यानंतर गोलंदाजीवरती कमाल पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल घेण्याचा प्रयत्न एकदा बेनिशिया संघाची स्थिती आपण 5 धाबा धावपलकामध्ये पाहायला मिळतील. अद्यापर्यंत 4 चेंडूंचा तो शेत झालेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पंच केलाय एकदा घेतलं वैयक्तिक खातं खोलण्याचं काम पत्र जरूर केलं गेलंय. धाबा संख्या आपण स्कोर बोर्ड पाहिलं तर 6 धाबा धावपलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉल पुढे करायचा प्रयत्न पाबलांचा वापर केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅपल आहे. एका धाबे करता डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅपल झाला. एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. 7 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगती पथामध्ये देखील आपण पाहत होतो ज्याच्यामध्ये चांगल्या पैकी कामगिरी या ठिकाणी केली गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आलेला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धाबा धावपलकावरती बडबल्या. दुसरे षटक पुण्याच्या खाद्यपती जबाबदारी दिली जाते देखील पाहणं इतकंच गरजेचं देखील असतं. मेहनत घ्यावी लागणार आहे. कष्ट करावे लागणार. कष्टाशिवाय पर्याय या ठिकाणी पत्र बसणार आहे. महत्वाच्या मॅच क्रमांक आपण पाहिलं तर 9 आपण पाहतोय. यापुढे होणारा मॅच इनिंग स्टार्स या पुढचा मॅच क्रमांक 10 अब्दुल्ला वॉरियर्स रत्नागिरी बनाम अब्दुल कादर चिपळूण यांच्या दरम्यान मॅच असेल. पुढच्या मॅचचा टॉस करता देखील दोन्ही संघाच्या कडे टॉस करता यायचा आहे. बॉल बॉल ट्रॅक मध्ये बॅटची कडा करू गेले. चेंडू बाजूला स्ट्रॅप बॉल झाला. एक धाव खात्यामध्ये डिक्लेअर झोन सुरू एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. जयभद्रा विकेटचं पतन आहे. छोटा तीर घाव करे गंभीर चांगल्यापैकी गोलंदाजी या गोलंदाच्या पात्रपत्र पाहायला मिळते. परकीचा चेंडू टाकला गेला. नाझिमला गिरकी घ्यायला लावली आणि त्यानंतर थेट गोष्ट उद्ध्वस्त त्रिफळाची पत्र केले गेल्या. विकेटचं पतन या ठिकाणी पत्र पाहायला मिळतोय. संघाची स्थिती आपण 9 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील. यावेळी देखील कमालीची कामगिरी आहे. गेंदबाज ने किया बल्लेबाज को चलता. गेंद फिर एक बार पलटा. पलटवारी या खेळाडूच्या बाजूपत्र पाहायला मिळतोय. हॅट्रिक ऑन या ठिकाणी पत्रात असणार आहे. विकेटचं पत्र पाहायला मिळतोय. चांगल्यापैकी गोलंदाजी या ठिकाणी पत्र आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर्स बुझिपला आपण पाहतोय. बुझिप दुसऱ्या बैजांच्या मध्ये दाखल छोटा पॅकेट आहे. बडा तबागाकडे त्याला माहिती आहे. बैजांच्या मध्ये दाखल फटका खेळला आणि त्यानंतर एकदा पत्र जरी घेतली गेली आहे. एकदा बॉल खात्यामध्ये ऍड केली गेली आहे. डेड बॉल असेल. यावेळी देखील चांगला चेंडू आहे. अप्रतिम बॉल टप्प्याचा वापर गोलंदाज युवा गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल घेतलाय. षटक क्रमांक आपण पाहतो 2 संपुष्ट 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी पाहत 10 धाबा धावपलकामध्ये पाहायला मिळतील. 10 का दम 10 धाबा स्कोरबोर्डचे बदलल्या गेल्या. महत्वाचे मॅच आपण पाहतो. एक बाजूला इनिंग स्टार रत्नागिरी दुसऱ्या बाजूला राजापूर स्ट्रायकर्स यांच्या दरम्यान लढत आपण पाहतोय.
जाऊ देखील चांगला फटका घ्यायचा प्रयत्न रिहान त्या ठिकाणी दाखल आहेत ओस्टन फेक करेपर्यंत डाब्बा रोखण्याचं काम केलं गेलं. एकदा जरूर घेतली जाईल. स्ट्राईक वरती 80 पुढल्या डावकुरा फलंदाज सलाबीला आलेले फलंदाज आहेत. धाबा बनवण्याचा प्रयत्न पुरवण्याचा प्रयत्न पावलांचा वापर केला आणि इथे देखील जाळं भिडलं. त्या जाळ्यामध्ये पुढला मोठा पाचसा गाल येतोय. 80 बॅक टू द आउट. विकेटचं पतन पुन्हा एकदा धक्का या ठिकाणी दिला जातोय. गेलं देखील बॅक टू द आउट केलं होतं. नवीन बॅटर्स 7 मैदानाच्या आतमध्ये दाखल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न हवाई सफर दर्शकला दर्शक शेवटी मात्र सीमारेखा पार होतोय. फटकार घेतोय. 6 धाबा खात्यामध्ये ऍड केल्या जातील. फटकाराला आपल्याला पाहायला 6 धाबा खात्यामध्ये ऍड केल्या जातील. एकदा चकला फटका खेळण्याचा प्रयत्न एकदा देखील झोडमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. एकदा खात्यामध्ये ऍड केली जाईल. सध्याची स्थिती देखील आपण पाहतो 18 धाबा धावपलकावरती बनवल्या गेल्या. गावी देखील चांगला फटका चेंडूला मात्र पाठवला सीबेच्या दिशेने खडखडीत प्रहार. चेंडू सीमारेखा पार. षटकार षटकारांची आतिषबाजी मात्र छोटे गड्ड्या बुड्डे खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळतील. ही स्पर्धा देखील आपण पाहतो. या स्पर्धेच्या दरम्यान मोठमोठे मान्यवर ज्यांची देखील उपस्थिती होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रसिद्ध सहर्ष स्वागत प्रत्येक मान्यवरांचा देखील आपल्याला पार पडताना पाहायला मिळतो. व्हाईट बॉल येतोय. 1+1 टेस्टर एक्स्ट्रा या ठिकाणी दाखल आहे. सन्मानपूर्वक ऑथॉरिटी व्यासपीठ उपस्थित मान्यवर जाणार देखील विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. प्रत्येक मान्यवर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेकरता दाखल होत आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असणार आहे. धावसंख्या आपण पाहतो स्कोर बोलवतो 28 डब्बा धावपलकावरती बनवले गेलेत. 28 डब्बा धावपलकावरती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांच्या या ठिकाणी संतोष आहे. 28 डब्बा धावपलकावरती बनवल्या गेल्या. शेपटचे षटक कोणाच्या खात्यावरती जबाबदारी दिली गेली. तोसिफ बरेच पाकमध्ये दाखल आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजापूर संघाच्या माध्यमातून दोन्ही युवा फलंदाज आपल्याला पाहायला चांगला फटका आडवा बॅटचा वापर केलाय. पाठवल्या सीमेच्या दिशेने छोटा पॅकेट बडा धमाका चेंडू सीमारेखा पाठवतोय. षटकारा करता तोसेवरच्या पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण केलं जातं. पुन्हा एकदा पाडत मारलाय खेचून मारलाय. एक धाव जोडी घेतली जाईल. वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. संख्येत भर केली जाते. संघाची स्थिती देखील आपण पाहिलं 34 धाबा धावपलकावरती बनवलाय. पुन्हा एकदा चेंडू अभिता झेल टिपण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. पंचाने देखील सांगितलं नो एनी डाऊट बॅटर आउट. विकेटचं पतन आणि मात्र परतावा लागणार आहे. दुसऱ्यांदा चेंडूमध्ये परतावला गेला. बॅक टू द आउट. पुन्हा एकदा धक्का दिला गेलाय. बॅटर्स युवा खेळाडू बाबत 7 आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. देखील आपण पाहतो निर्धाव चेंडूची सांगता तोसिफच्या माध्यमातून पाहायला डॉट बॉल घेतला गेला. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे. बॅक टू मध्ये जाऊन खेळायचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल येतोय. वेस्टर एक्स्ट्रा अतिरिक्त धावसंख्येत भर करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे. नोंद करायचा प्रयत्न चांगला फटका दे धडक दे घमाके चेंडू मात्र सीमारेखा पार. 7च्या माध्यमातून खणखणीत षटकार या ठिकाणी मात्र टोकला गेलाय. 6 डब्बा खात्यामध्ये ऍड केले गेले. संघाची स्थिती आपण पाहतो 40 डब्बा धावपलकावरती आहेत. एकदा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न इथे देखील दुसऱ्या धाबेकरता वैध ठिकाणी घेतला गेला आणि एकदा या ठिकाणी जरूर घेतले गेले. 41 धाबा धावपलकावरती बनवला. 42 धाबांचं आव्हान या ठिकाणी मात्र प्रतिस्पर्धी संघ स्टार्स रत्नागिरी संघ करत असणार आहे. पुढच्या बॅच असेल अब्दुल्ला वॉरियर्स रत्नागिरी बदाम अब्दुल कादिर चिपळूण. चला आपण टॉस करता या. पुढच्या बॅचचा टॉस देखील केला जाईल. अब्दुल कादिर चिपळूण कर्णधार आणि अब्दुल्ला वॉरियर्स रत्नागिरी. चला आपण टॉस करता यायचं आहे.
41 धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या विजयाचा 24 चेंडू आणि 42 धाबांचे पाठलाग या ठिकाणी एडिंग स्टार्स रत्नागिरी संघ पूर्ण करायचा आहे. सध्याच्या दुसऱ्या भागात एकदा आपल्याला सुरुवात केली सलामीची जोडी तौसिफ आणि भोई मैदानाच्या मध्ये दाखल आहेत. ट्रॅकवरती असिफ मैदानाच्या मध्ये दाखल मॅचच्या दुसऱ्या आपल्याला बघतोय विजयाकरता आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 42 धावांचं पाठलाग गेडीकडे पात्र करायचं आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. आपल्याला ठिकाणी सुरुवात केली जाईल. पहिला बॉल एका बाजूला टाकायचा प्रयत्न, नोचा कॉल आहे. धाव स्वरूपामध्ये एक धाव घेतल्या 1+1 दोन धावांची बरोबरीकडे पात्र केली जाईल. 24 चेंडू विजयाकरता 40 धावांचा पाठलाग अजून देखील ठिकाणी करायचा आहे. हेडिंग स्टार्स रत्नागिरी संघाकरता आडव्या पट्ट्यामध्ये फटका करता वेगवान फटका खेळलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. सेलिब्रेशन इथे मात्र पूर्ण केलं गेलं आहे. मोहिबला परतावा लागतंय. गोल्डन डक शिकार या ठिकाणी पात्र केले गेले आहे. धक्का बुद्धीच्या स्वरूपामध्ये मोहिबने फटका सजवला त्याचे त्यानंतर कमालीचं क्षेत्ररक्षण राजापूर संघाच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाला. महत्वाची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. विस्फोटक फलंदाज तंबूच्या आसऱ्यामध्ये परत आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटच्या पत्र आपल्याला पाहायला मिळतो. तौसिफ बॅटमध्ये दगड आपल्याला पाहायला मिळेल. तौसिफ डेक्स बॉल पुढे करायचा प्रयत्न बोलच्या माध्यमातून केला गेला. एक धाव घेतली गेली आहे. एका धाबीवरती बदल पडले. डबल बॅटर्स ऑन स्ट्राईक वरती मैदानाच्या मध्ये अझीब मैदानाच्या आतमध्ये दाखल असतील. एक्सप्रेस कॅम्पर आहेत. हो टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झालेला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलेला पाहायला मिळाला. कट करायचा प्रयत्न या ठिकाणी पत्र केला गेला. अशी बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी आहे. हलक्यापणे उंचावण्याचा प्रयत्न आहे. आसिफ बॉल त्या ठिकाणी दाखल झाले. उचलून फेक करेपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी पात्र दिलेली पाहायला मिळते. एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. थोडासा बॅकवर्ड गेला. चांगला फटका सजवला. एक धाव पुन्हा एकदा घेतली गेली आहे. पहिल्या षटक प्रगती पथापत्र कब्बर देखील केलं गेलं आहे. एखाद्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देखील सगळ्याची स्थिती आपण पाहतो. स्कोर बोर्ड होती. पहिल्या षटक प्रगती पथापत्र असून देखील महत्वाचा चेंडू या ठिकाणी पात्र घेत बाकी आहे. पहिला बॉल देखील आपण पाहिजे. दोनचा कॉल आला. त्याच्यानंतर विकेट. त्यानंतर आपण पाहिजे एकेरी धाव. नंतर पुन्हा डॉट बॉल. त्यानंतर सलगचे 2 चेंडू त्याच्यावरती एकेरी धाव पात्र घेतले गेले. अंपायर्स असून देखील शेवटचा चेंडू गेडकर येथे बाकी असेल. पहिल्या षटकाचा खेळ गेडकडे मात्र संतोष देतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सगळ्याची धावसंख्या आपण पाहिजे 5 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतील. 5 धावा धावफलकावरती पडवल्या. 18 चेंडूंचे खेळ अजून देखील शेष आहे आणि 18 चेंडूंमध्ये आपण पाहतो 42 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा अद्यापर्यंत बनवल्यात. देखील 37 धावांचा पाठलाग गेडकडे मात्र करायचा. दोन्ही ट्रॅकवरती गुफरानला आपण पाहतोय. कोटातील पहिल्या संघाच्या माध्यमातून दुसरे षटक
ऑन स्ट्राईक वरती बोही पहिला बॉल खराब चेंडू टाकला दोनचा कॉल येतो एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाबा खात्यामध्ये ऍड केल्या जातील एक्स्ट्रा धाबा खात्यामध्ये ऍड केल्या जातील एकदा चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने पडून झडून क्षेत्ररक्षण केलं गेलं धाबा रोखण्याचं काम केलं जाईल एकदा घेतले गेले एका धाब्यावरती समाधान पडण्याचं काम त्यानंतर आपण पल्दर 7 धाबा धावपलकावरती बनवल्या गेल्यात दोनचा कॉल पुन्हा एकदा खराब चेंडू टाकला गेला चूक केली गेली चुकीला माफी नाहीये 1+1 दोन धाबांची बरगडी केली गेली बोही ऑन स्ट्राईक वर त्याचा पाहायला मिळेल गुफरान बॉलिंग ट्रॅक मध्ये सध्या मिळाले सध्याचे सुरू करावं लागेल उडवून घ्यायचा प्रयत्न चांगला फटका चेंडू मात्र निघून जाते सिद्धेच्या दिशेने ट्रॅव्हल केला गेलाय चौकारा करता 4 धाबा पत्र धावपलकावरती ऍड केले गेले 4 धाबा चौकारचा फटका या ठिकाणी केला गेला चौकाने गुणफलकाला आकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 4 धाबा दिशे संघाच्या स्थिती आपण बघतो 13 धाबा डबल डिजिट मोठा फटका करायचा प्रयत्न 9चा कॉल चौकारानंतर षटकारांची आतिषबाजी केली गेली आहे 9चा कॉल येते 7 धाबा बोनस स्वरूपामध्ये ऍड केल्या गेल्या आहेत 20 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील आता मात्र तुफानी खेळ दोन्हीच्या बाध्यपत्र मात्र पाहायला मिळतोय 20 धाबा धावपलकावरती बनवल्या गेल्या आहेत 42 धाबांचा पाठलाग करायचा 20 धाबा धावपलकावरती बनवल्या गेल्या तर बोहीत ऑन स्ट्राईक मध्ये गोपुरांवरती वारांवरती वार हल्ल्यावरती प्रत्यल्ला केला जातोय यावेळी देखील टांगा पलटी घोडे फरार शेडू निघालाय सी मारे का पार चौकार 4 धाबा खात्यामध्ये ऍड केले गेले बोहीत इन ऍक्शन मध्ये कडक वाले फटके खेळताना पाहायला मिळतोय पुढचा बॉल यावेळी देखील एकदा बजरी घेतली जाईल एका धाब्यावरती संघाला बदल्या संघाची स्थिती आपण पाहिजे स्कोर वरती 24 धाबा 25 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील हो यावेळी देखील चेंडूला मात्र टोकला असिफ यांच्या बॅट मधून कणकणीत दणदणीत झणझणीत षटकार 6 धाबे करता भरकटताना गोलंदाज मात्र पाहायला मिळेल वेगवान फटके सपोर्टच्या बाजूने फलंदाज करून करत असताना गोलंदाज भरकटताना पाहायला मिळतो 2चा कॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा खात्यामध्ये ऍड केले गेले आहेत मोठा फटका करायचा प्रयत्न चेंडू हवाई सफरला निघून जाईल सीपारे का पार षटकार 6 धाबे करता संघाची स्थिती जाऊन पोहोचली आहे 38 धाबा धावपलकावरती पडवल्या दुसऱ्या करता फक्त 4 धाबांची आवश्यकता तरीकडे असणार आहे ते म्हणजेच एडिंग स्टार्स रत्नागिरी संघाकरता 2 षटकांचा तो संपुष्ट करा तुफानी खेळ या ठिकाणी आपण पाहिले गोफरांचे षटक या ठिकाणी मात्र भागला साबित करायला पाहायला मिळाला 12 चेंडू विजयाकरता 4 धाबांची आवश्यकता एडिंग स्टार्स रत्नागिरी संघाकरता बाबू त्याच्या छातमध्ये दाखल असतील 3ऱ्या षटक प्रगती पथावरती ऑन स्ट्राईक होते बोहेब त्याच्या बॅटमधून देखील चांगल्यापैकी फटके आलेत पलट मारी दिली आहे मॅच मध्ये थोडस दडपणामध्ये संघ होता परंतु दडपणातून संकट मोचन खेळी आपल्या संघाकरता खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय कंबालीचे एफर्ट्स आहेत पडून झडून क्षेत्ररक्षण केलं होत आहे टाळ्यांची गजरवाला या खेळाडू करता हरकत नाहीये अप्रतिम कामगिरी आहे एफर्ट दिले जात आहेत प्राण प्रतिष्ठा पणाला लावण्याचं काम कुठे पत्र केलं गेलं आहे फटका गायचा प्रयत्न देखील आपण पल्दर 1 धाव खात्यामध्ये ऍड केले गेले संघाची स्थिती आपण पल्दर 40 धाबा धावपलकावरती बनवल्या गेल्या आणि या ठिकाणी थोडंसं बेसफील्ड केलाय चेंडू मात्र सीमारेखा पार विजयी फटका येतोय आणि इनिंग स्टार्स रत्नागिरी संघ या ठिकाणी विजय संघाचं बऱ्यापूर्वक अभिनंदन प्रमुख संघाला पुढील वाटचाली करतात शुभेच्छा पुढचा मॅच अब्दुल्ला वॉरियर्स रत्नागिरी बनाम अब्दुल कादिर चिपळूण कौन जीता कौन इनिंग सा जीती ना 1 मिनट